उज्ज्वला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष। मी आता कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे। 2015च्या निवडणुकीत जेव्हा मी उभारले होते, सरपंच झाले होते, तेव्हा भोगाव उत्तर तालुका सोलापूरमध्ये एकही मुस्लिम समाज नव्हता आणि एकही मतदान नव्हतं। आणि आता नंतर 2020च्या ग्रामपंचायतला अचानक 40 नावं वाढले आणि 2024 लोकसभेच्या याच्यामध्ये अचानक 150 नावं वाढलेली आहेत। आणि मी आता कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की जर हे अचानक नावं आले तर हे आले कुठून, याची चौकशी व्हावी, याला कोण दिले। ग्रामपंचायतकडून कुठलाही दाखला गेलेला नाहीये, तर मग या मतदान यादीला नावं येतात कसे आणि आधार कार्ड येतो कसा। आणि त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की हे गोष्ट कुठेतरी थांबायला पाहिजे। जर स्थानिक नाही तर मतदान यादीला नाव येतं कसं काय। कलेक्टर साहेबांना ती चौकशी करा आणि ज्यांनी कुणीही हे केलेलं असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि हे मतदान यादीतनं नावं वगळले पाहिजे सगळे।